नागपुरातील ऑरेंज स्ट्रीट वर होणाऱ्या एका प्रकल्पाच्या अनुषंगाने या ठिकाणी असलेली ही जी आपण मागे बघतो आहे, ही झाडे तोडल्या जाण्याचा दावा जो आहे तो पर्यावरणवाद्यांकडून केला जातो आहे। आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी जर आपण बघितलं तर आंदोलन जे आहे ते पर्यावरणप्रेमी करताना आपल्याला पाहायला मिळते आहे। हातामध्ये सगळ्यांच्या पोस्टर्स आहे, झाडं वाचवावी अशा प्रकारचा संदेश जो आहे तो सगळ्याकडून दिला जातो आहे। आणि एकंदर या ठिकाणी जर बघितलं तर नेमकं प्रशासनाकडून या ठिकाणचे झाडांचं काय होणार आहे हे माहिती पुढे येईलच, मात्र पर्यावरणप्रेमी जे आहे ते सेव्ह ट्री या अनुषंगाने या ठिकाणी आंदोलन आपल्याला करताना पाहायला मिळते। अगदी शांततेत आंदोलन या ठिकाणी होताना दिसते। काय नेमकं आंदोलन आहे तुमचं? आमचं असं म्हणणं आहे की विकास हा फक्त झाडं कापूनच होतो, ही अगदी चुकीची समजूत आहे आणि फक्त राजकारण्यांची समजूत आहे। कॉमन माणसाला स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि स्वच्छ पर्यावरण हवं आहे आणि त्याच्याकडे एकूण टोटल दुर्लक्ष करून फक्त काही लोकांच्या फायद्यासाठी सरकार हे करून याच्यासाठी झाडं कापतंय। आमचा मुख्य उद्देश काँक्रीटची जंगलं उभी करू नका, झाडं वाचवा आणि आमच्या मुलाबाळांसाठी आणि आमच्याहीसाठी चांगलं पर्यावरण ठेवा असं आहे, म्हणून आम्ही इथे उभे आहोत। मी 50 वर्षापासून इथे राहते आणि या भागाचं जे डिटोरिओरेशन झालं आहे ते मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे। कारण की हे जे समोरचं तुम्हाला रिठ्याचं झाड दिसतंय हे माझ्या जन्माच्या आधीपासून इथे झाड आहे आणि हे झाड वाचवायला आम्ही प्रयत्न केला। त्याच्यानंतर कदाचित वनराईने ही झाडं लावली, ही झाडं लावताना आम्ही पाहिली आहेत आणि डोळ्यासमोर ते एवढं मोठं झाड लागलेलं पाहणं आणि ते कापताना पर्याय काय, याचं रिप्लांटेशन व्हायला पाहिजे असं वाटतं? नाही, रिप्लांटेशननी काही होत नाही। एक लहान मुलगा एका मोठ्या माणसाचं काम नाही करू शकत। मोठं झाड हे मोठ्या झाडाचं काम करतं, लहान झाड जे वाढायला जो वेळ लागतो तो हा पर्याय नाही आहे। असलेली झाडं तोडून लहान झाडं सॅपलिंग म्हणून म्हणजे तुम्ही कॅन्सरवर मलमपट्टी करताय असा त्याचा अर्थ आहे। तर तुम्हाला झाडच टिकवणं अत्यावश्यक आहे, जी आहे ती 30-30, 40-40 वर्ष जुनी हेरिटेज झाड आहेत आणि ती कशी काय कापून तुम्ही याला तुम्ही ग्रोथ म्हणता का, याला तुम्ही डेव्हलप म्हणता का? नुसतं GDP हा आपला पर्पज नाही आहे, आपल्याला चांगलं नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर पर्यावरण प्रेमी जे आहे ते या ठिकाणी अशा प्रकारे विरोधाचे बॅनर पोस्टर हातात घेऊन या ठिकाणी विरोध करताना पाहायला मिळते आहे। झाडं वाचवण्यासाठी प्रत्येकजण समोर येताना या ठिकाणी दिसतो आहे। मात्र आता प्रशासनाची नेमकी काय भूमिका आहे, हे झाडं वाचवली जाणार आहे का, हे सगळं आता पाहावं लागणार आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।